श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 38. हा अध्याय वाचल्याने नवज्वर, हिवताप व इतर तापे नाहीशी होतील. श्री गुरुदेव दत्त अवधूत. शिव पार्वतीच्या विवाहसमयी सर्व देव, दानव, गंधर्व, विष्णू, ब्रह्मदेव विवाह मंडपात उपस्थित राहिले. वधू वेशातील अप्रतिम अनुपम लावण्यवती पार्वतीला पाहून ब्रह्मदेवाला काम निर्माण झाला. त्याचे तेथेच वीर्यपतन झाले. झालेल्या प्रकाराने लज्जित झालेल्या ब्रह्मदेवाने कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ते वीर्य पायाने रगडून नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या पसरलेल्या वीर्यापासून 60,000 बालकिल्ले ऋषी निर्माण झाले. बाजूला गेलेला एक वीर्यभाग तसाच राहिला. लग्नविधी उरकल्यानंतर लज्जा होमाचे भस्म व मंडपातील केर यांच्यासह ते रेत पाण्याबरोबर वाहत जाऊन एका गवताच्या बेटाला अडकून पडले, ज्यामध्ये पिंपलायन नारायणाने संचार केला. 9 महिन्याने त्याबरोबर एक लहान मूल निर्माण झाले. ते रडू लागले. एकदा सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता मुलाच्या रडण्याने सावध होऊन पाहत होता. लहान मुलांच्या अंगावर देव पुष्पवृष्टी करीत होते, परंतु हा भुताटकीचा प्रकार असावा अशा तर्काने भयाने सत्यश्रवा पळू लागताच देवांच्या सांगण्यावरून नारद ब्राह्मण रूपात तेथे प्रकट झाले. त्यांनी सत्यश्रवाची शंका निरसन करून ते मूल त्याच्या स्वाधीन करून चरपटी नाव ठेवण्यास सांगितले. अशा तऱ्हेने सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी प्रेमाने काळजीने चरपटीचे लालन पालन केले. 7व्या वर्षी मुंज केली. नारदाला चरपटीबद्दल विशेष बंधू प्रेम होते, कारण तोही नारदाप्रमाणे ब्रह्मदेवाचा पुत्र होता. नारदाने चरपटाला पाहिले व तो बद्रिकाश्रमात गेला. तेथे शंकर, दत्तात्रय, मच्छिंद्रनाथ यांची भेट घेऊन चरपटीची कथा सांगितली. ते ऐकून शंकराने दत्तात्रयाला सांगितले की तुमची नवनारायणांना नाथ करण्याची इच्छा आहे, म्हणून चरपटीला दीक्षा देऊन नाथपंथात आणावे. यावर दत्तात्रय म्हणाले, महादेवा, पश्चाताप झाल्याशिवाय योगविद्या निवृत्ती यांचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. यावर चरपटीला पश्चाताप होईल अशी व्यवस्था करायची असा निर्धार करून नारद चरपटीच्या वयाच्याच मुलांचे रूप घेऊन सत्यश्रवाच्या घरी आला व आपण कुलंब नावाचे ब्राह्मणपुत्र असून सत्यश्रवाकडे विद्याभ्यास शिकण्यासाठी आलो असे सांगून प्रवेश मिळवला. काही दिवसांनी एका यजमानाने सत्यश्रवाला धार्मिक कार्यासाठी बोलवले. सत्यश्रवाने चरपटी व कुलंब यांना पाठविले. चरपटीने यथासांग कार्य केले, परंतु यजमान गरीब असल्याने त्याने कार्याच्या मानाने उचित दक्षिणा न देता थोडीच दिली. ते पाहून चरपटी संतापला. यजमानाला वाकडे बोलू लागला. शब्दाने शब्द वाढत गेला. कुलंब घाईघाईने घरी आला व त्याने सत्यश्रवाला चरपटी दक्षिणेकडे यजमानाबरोबर भांडण करतो असे सांगितले. सत्यश्रवा घाईने यजमानाच्या घरी गेला. तेथे अद्याप भांडण चालू होतेच. सत्यश्रवाने चरपटीच्या गालावर जोरात फटका दिला. सर्वांसमक्ष झालेला अपमान सहन न होऊन चरपटी घरी न जाता गावाबाहेर देवीच्या देवळात रडत बसला. नारदाने ब्राह्मण वेश धारण करून देवीच्या देवळात प्रवेश केला व रडणाऱ्या चरपटीला प्रेमाने जवळ घेऊन कारण विचारले. चरपटीने सर्व वृत्तांत सांगितला. ब्राह्मण वेशधारी नारदाने
सत्यश्रवाच्या कठोरपणाचा तिरस्कार करून चरपटीला पुन्हा घरी न जाण्याचा सल्ला दिला. चरपटीने ब्राह्मणाला विनंती केली की कुलंब नावाचा माझा मित्र घरी आहे, त्याला घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे दुसऱ्या देशात जाऊन विद्याभ्यास करून राहू. नारदाला पाहिजे तसेच घडले. मंदिराबाहेर जाऊन ब्राह्मण वेश टाकून कुलंब होऊन तो आला. आता दोघांनी देवी भगवतीला साष्टांग नमस्कार केला व ते तीर्थयात्रा करीत बद्रिक आश्रमात गेले. तेथे बद्री केदारास नमस्कार केला. त्या क्षणी दत्तात्रय मच्छिंद्रनाथ प्रकट झाले. कुलंबाने स्वस्वरूप उघडे केले व आपल्या कार्याचा हेतू स्पष्ट केला. चरपटीला हे ऐकून आनंद झाला. नारदाने दत्तात्रय मच्छिंद्रनाथांचा चरपटीला परिचय करून दिला. दत्तात्रयांना विनंती करीत नारद म्हणाला, चरपटीला अनुताप झाला आहे, यावर आपण कृपा करावी. आपल्या संकल्पाप्रमाणे नवनाथाची संख्या चरपटीमुळे पूर्ण होणार आहे. चरपटीने सर्वांना साष्टांग नमस्कार केला व दत्तात्रयांना विनंती केली की माझ्यावर कृपा करून मला ब्रह्मज्ञानी करावे. दत्तात्रयांनी चरपटीच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्या क्षणी ब्रह्म साक्षात्कार झाला. चरपटीला अवधूत, नारद, मच्छिंद्र तेजोमय दिसू लागले. त्यांच्या मागे कैलासनाथही प्रकट झाले. त्यांनी चरपटीला प्रेमभराने जवळ घेतले व दत्तात्रयांना सांगितले, याला सर्व विद्या प्रदान करा. मग दत्तात्रयांनी चरपटीला 64 विद्या, 64 कला, वेद, शास्त्रे, पुराणे, योग, कर्म, सर्व विद्या व सिद्धी दिल्या. भगवान शंकर व दत्तात्रय यांच्या आज्ञेप्रमाणे चरपटी तीर्थयात्रा करू लागला. त्याने आपले असंख्य शिष्य तयार केले. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा.